राम राम मंडळी. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आज शिवजयंती होती, त्यामुळे सकाळीच लवकर पटकशीन देवपूजा आवरी सण आम्ही भक्तिशक्ती गार्डनले गयतूत. तर तटे मस्तपैकी अशा जिरेटोप आणि झेंडा बिंडा घिसन व्हिडिओ काढा. मला वाटतं हो भाऊ कथा चालना, तर त्याला तटे छत्रपती शिवाजी महाराज दाखवायला होतात, त्यामुळे त्याला पायपडीसन फोटो काढा ना. आता या संस्कार पोऱ्यासले देणार राहतच. खरं तर अशी प्रतिमा जरी समोर दाखायने ना, तरी त्यासनं पाय पडायला पाहिजे. त्यानंतर तटेच रक्तदान चालू होतं. तर रक्तदान सारखं श्रेष्ठ दान नाही, तर सोमनाथदाजींनी त्यासनं रक्तदान करी दिलं. आणि त्यानंतर मी तटून निघणूत, पण म्हणतो भक्तिशक्तीनं दर्शन तुमले सुद्धा व्हायला पाहिजे म्हणून जिथे तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज भेटले होते, त्यामुळे भक्ती आणि शक्ती दोघांचं मिलन झालं, म्हणून या जागेला भक्तिशक्ती असं नाव दिलं गेलेलं आहे. तर इथे सुद्धा सकाळी पाळणा वगैरे झालेला होता. त्यानंतर आम्ही दुसऱ्या चौकात आलो, तिथे अतिशय भव्य अशी रांगोळी काढलेली होती. आणि त्यानंतर इथे सुद्धा पाळणा वगैरे होता शिवजयंती असल्यामुळे. तर शिवमचे बाबा त्याला मुजरा कसा करायचा हे शिकवत होते. तर सकाळी इथे कार्यक्रम झाला होता, संध्याकाळी सगळा कार्यक्रम होणार होता. बघू शकता महाराजांची प्रतिमा किती सुंदर अशी दिसतीये. आणि मला तरी असं वाटतंय की फक्त ह्या प्रतिमेमुळेच आपण आज सुरक्षित आहोत. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर कदाचित ही सगळी प्रगती झाली नसती. पुण्याची शान म्हणजे मेट्रो बघू शकताय तुम्ही. त्यानंतर तुम्हाला दाजी काय पाय राहणार होतात, काही मला कळी नव्हतं राहिनं. त्यासले म्हणता काय पाय राहणार, त्यामध्ये पुढला भाग मला सांगतो मी काय पाय राहणं होतो ते. तर म्हणतात चला घर जाता जाता इथला सुंदर छत्रपती शिवाजी महाराज त्यासना झेंडा दाखवायला राहणार होतात ना. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.